देश गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय. कुणाल काचरे आणि विलास चौधरी ही सलामीची जोडी. स्ट्राईक वरती कुणाल, नॉन स्ट्राईक वरती विलास. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कल्पेश गोवारी. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक थर्ड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर लेग स्लिप, त्यानंतर एक फाईन लेग, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर एक लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. तर कल्पेश याचा पहिला चेंडू, पहिला चेंडू गॅप मध्ये चाललाय आणि निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती कल्पेश याचा जर बघितलं तर स्वागत केलं या चौकाराने. 4 धाबा. टप्प्याचा चेंडू होता, मात्र काय जबरचा फटका ऑफ ड्राईव्ह आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात. चौकाराने सुरुवात केलंय. चौकाराने श्री गणेश झालाय तो म्हणजे वारलीवाडा संघाचा. यावेळेस शफल आणि क्रॉस केल्याचा प्रयत्न आणि हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बाहेर पहिल्या 2 चेंडूवरती कल्पेश गोवारी मागडा ठरला जातोय. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या, मात्र पहिल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. क्षेत्ररक्षक डीप वरून एक धाव कंप्लीट होईल. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आता मात्र विलास हा स्ट्राईक वरती असेल, विलास चौधरी. तर शेवटचा सामना पाहत आपण, क्वार्टर फायनलचा सामना. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपल्यापर्यंत रंगली गेलंय. चांगला खेळ दाखवला होता सकाळच्या सत्रामध्ये वारलीवाडा संघाने. त्यानंतर कौसा संघ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने हा झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगला झाला होता, मात्र झेल ड्रॉप झाले. हा झेल नक्कीच महागात पडू शकतो म्हणजे कौसा संघाला. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा आतापर्यंत लागल्यात धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धाव फलकावरती, बिनबाद 10 धावा. कुणाल काचरे आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. यावेळेस फुटा चेंडू, यावेळेस सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या मिळतील 6 धावा. षटकार. हाताला जातो म्हणजे कल्पेश याला मात्र फुलटॉस चेंडू त्याने हाताला. लेंथ मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र फुलटॉस चेंडू घेतला तो म्हणजे कुणाल याने आणि 6 धावा त्याला मिळाल्या. क्षेत्ररक्षक नव्हता, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळाल्यात. या 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचत म्हणजे 16 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू कल्पेश गोवारी भरपूर महागडा ठरला या ओव्हरमध्ये. या स्लॉग स्वीप जबरदस्त फटका आणि हा देखील सीमारेषेच्या बाहेर. इक्का ना दुक्का सिद्ध छक्का. 6 धावा. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती, मात्र ज्या प्रकारे फटका केलाय कुणाल काचरे जबरदस्त. त्याच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्याने हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. तर ह्या षटकाराला या षटकाने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांची पॉवर पाहायला मिळाली. 2 चौकार आणि 2 षटकार. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर गवारी गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय.
पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खोटल्या गेल्यात. कल्पेश गोवारी स्ट्राईक गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती स्ट्राईक केली ती म्हणजे फलंदाजांनी. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर गवारी पहिला चेंडू विलाससाठी. यावेळेस पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये हाताळलाय आणि कुठलीच संधी नाही विलासकडे. हा चेंडू डॉट. यावेळेस मिस्टाईम फटका आणि फलंदाज बाद होईल. तर पहिला फलंदाज बाद झालाय विलास चौधरी. याची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. तर पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे विलास. तर 10 फलकावरती धावा जर बघितलं तर आतापर्यंत 22 धावा लागल्यात. एक फलंदाज बाद होऊन माघारी परतले म्हणजे विलास. आणि ते फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार किंवा चौकार जर कुठला फलंदाज लगावतोय तर प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी होतोय षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक जर एखादा खेळाडू जर घेतोय तर शरदजी बांबरे साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. माजी सरपंच चिंचवली खांडपे यांच्याकडून हे बक्षीस लागले गेले. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर एखादा खेळाडू घेतोय तर 500 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल शरद बांबरे साहेबांकडून. एक धाव आलाय. या एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. यावरमध्ये कमबॅक केलं ते म्हणजे ज्ञानेश्वर गवार याने. कारण कमबॅक करणं गरजेचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या होत्या. त्यांचा स्ट्राईक गोलंदाज होता कल्पेश, त्याला भरपूर मार पडला होता. यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून मात्र झेल होईल का तर नाही आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जजमेंट चुकलं आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस अख्खोट्याचा चेंडू चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि काय जबरदस्त फटका. संधी होती झेलचीची मात्र झेल ड्रॉप झालाय आणि 4 धावा देखील मिळाल्या. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 27 या धावसंख्येत. त्यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. दुसऱ्या प्रयत्न जरूर झाला होता मात्र रोखलं गेलंय. सिंगल धाव आली. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अधिक बाकी असेल. यावेळेस ओव्हर थ्रो झालाय कल्पेश मार्फत. कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते कल्पेशाची. हा चेंडू डॉट जरूर केला असता मात्र अवांतरच्या स्वरूपात धाव येथे दिली जात आहे. तर सिंगल धाव आली. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या एक गडी बाद 29 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना ज्ञानेश्वर याने 7 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील त्यांनी मिळवलाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण ऑप्शन तर आहेत. जितू गोवारी आहे, त्यानंतर अभय, त्यानंतर आपण विनय पागी देखील आहे. म्हणजे ऑप्शन आहेत मात्र कुठला गोलंदाज वापरला जाईल गोलंदाजच्या मार्गावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. कुणाल काचरे चांगल्या टच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. 2-3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर 2 षटकार. चांगली फलंदाजी करतोय. सकलपासून जर तर चांगला परफॉर्मन्स त्याने दर्शवला या स्पर्धेमध्ये. तर 29 धावा फलकावर लागल्यात. कुणाल कासरे वैयक्तिक 26 या धावसंख्येवरती खेळतोय. तर 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 29 धावा फलकावरती. तर जितू गोवारी हा गोलंदाजच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल.
तर कपिल काचरे हा स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती कुणाल काचरे याला शतरक्षण डीप मध्ये सजवलं गेलंय. शतरक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर एक लॉंग ऑन, त्यानंतर एक वाडिश लॉंग ऑन मध्ये शतरक्षक पाहतोय. त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक. यावेळेस पहिल्या चेंडू बॅटची एज 1 बॉम्ब चेंडूला फील्ड केला गेलाय. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर एक याच दरम्यान पाहतो पण सुभाष वरठे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आमच्या VIP टाईजवरती येऊन स्थान आपण नवा. सुभाष वरठे साहेबांनी विनंती असेल की आमच्या VIP टाईजवरती येऊन स्थान आपण नवा. यावेळेस बाद आपण अपील झालंय आणि यस फलंदाज बाद कपिल कासरे याची केली संपुष्टात. फलंदाज बाद. तर कपिल काचऱ्याची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 10 फलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात त्या म्हणजे 29 धावा. जितू गोवारी जो त्याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र आपल्या संघासाठी वापरतो मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू डॉटच्या सोबत पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक विकेट देखील आपण कपिल काचरे याची. मात्र कुणाल काचरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जर पकड निर्माण करायची असेल कौसा संघाला तर कुणाल काचरे याला त्यांना बाद करावा लागेल. मात्र कुणाल काचरे आज चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस अपील झाली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालेला नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. मात्र सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. मात्र कुणाल काचरे आता मात्र स्ट्राईक वरती असेल. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी आहे. षटकार किंवा चौकारांची जर हॅट्रिक आता खेळाडू घेतोय तर शरदजी बांबरे साहेबांकडून 500 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल. सुभाषी वरठे साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP टाईजवरती या. विनंती असेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे मला युट्यूबवरती लाईव्ह ऐकतायत त्यांच्या माहितीसाठी हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. यावेळेस अपील झाली होती मात्र अपील फेटाळून लावली जाते. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर बघितलं तर 29 धावा 10 फलकावरती लागल्या होत्या. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करते तो म्हणजे जितू गोवारी. जो अनुभव आहे त्याच्याकडे तो झोकत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये त्याने एकच धाव करायचं केलं. एक विकेट देखील त्याने मिळवलाय. यावेळेस मात्र हवाई सफर केला जातो चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर देखील जाईल. प्रयत्न जरूर झाला होता मात्र चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. चेंडू होता आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय कुणाल याने. यावेळेस टॉप एज चेंडू विकेट किपरच्या मागे झालाय. थर्ड मॅच क्षेत्रामध्ये शतरक्षक त्याला मात्र हुलकावणी दिली गेलाय आणि कुठलीच संधी नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. चांगली गोलंदाजी केली होती पण जितू गोवारीने मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती त्याने 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विनय पागी हा गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. जितू गोवारी थोडासा मागणा ठरला गेला. मागच्या 2 चेंडूवरती त्याने 10 धावा खर्च केल्या. 10 फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 40 या धावसंख्येवरती. 40 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विनय पागी हा गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. तर अक्षय बरफ हा स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक वरती पाहतो पण कुणाल कासरे याला चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 36 धावा त्याचे वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी.
विनयचा हा चेंडू चेंडू केला आहे लॉंग ऑफ शेतामध्ये शतरक्षक आहे एक धाव कंप्लीट झालाय आणि एकाच धावाची समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट करण्याचे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झालाय आणि हे करणं गरजेचं होतं कारण कुणाल कासरे चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 36 धावा ह्या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. दहा फलकावरती धावा लागल्यात त्या 41 धावा. 5 चेंडू अद्याप बाकी असतील या इनिंगमध्ये आणि 10 फलक जर बघितलं तर डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना आपण 9 चेंडू घोषित केला पंचांनी कारण हा चेंडू जो तर भरपूर बाहेर पडला गेलाय बट पिचच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. तेच कारण आहे की पंचांनी हा चेंडू 9 घोषित केलाय म्हणजे 1+1 असेल आणि या 2 धावा अंकित केल्या जातील. 10 फलक 2 ने पुढे सरसावलं जाते म्हणजे 43 धावा. येणारा चेंडू असेल फ्री हिट सुवर्ण संधी असेल मोठा फटका खेळण्याची. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल ती म्हणजे अक्षय बर्फ याला कारण या चेंडूवरती कुठल्या प्रकारे फलंदाज बाद होणार नाहीये. फलंदाज बाद होईल तो फक्त धावचीच्या स्वरूपात. यावेळेस मात्र कमबॅक केलंय विनय याने. हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तर 4 चेंडू अद्याप बाकी असतील. 10 फलकावरती धावा लागले त्या आतापर्यंत 43. 2 गडी बाद 43 धावा. अक्षय बर्फ हा स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती कुणाल काचरे 36 धावा वैयक्तिक पाहतोय पण कुणाल याच्या मात्र विनय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. एक जर 9 चेंडू वगळला तर यावेळेस चेंडू फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू गेलाय सरळ आमच्या कॅमेरामॅन कडे. 6 धावांसाठी षटकार. आणि या चेंडूवरती जर अजून एक जर षटकार आला तर 500 रुपयाचा मानकरी राहील तो म्हणजे अक्षय बर्फ. आणि हे बक्षीस लावले गेले शरदजी बांबरे साहेबांकडून. माजी सरपंच चिंचवली खांडपे यांच्याकडून हे बक्षीस लागले गेलंय. तर नवीन बॉल पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. तर आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 3 चेंडू अद्याप बाकी असतील. तर अक्षय बर्फ याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहतोय. सर्वप्रथम जो कॅमेरामॅन आहे त्याच्या बाजूने हा चेंडू जाऊन पडला होता. आपल्यापर्यंत पाहतोय ओम साई मूवीज मार्फत हे लाईव्ह थेट प्रक्षेपण पोहोचवलं जात आहे. यावेळेस चेंडू गॅप मध्ये आला शतरक्षक दूरवरून मात्र शतरक्षकडून संधी नाही. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. या चौकारे 10 फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 53 धावा 53 रन. अर्धशतक 10 फलकावरती लागलं जात आहे. आपली वेगवा चेंडू काय जबरदस्त वेग पाहायला मिळते विनयकडे. एक युवा गोलंदाज पाहतोय मात्र चांगली कामगिरी त्याच्या मार्फत. मात्र एक षटकार आणि चौकार जरूर त्याच्या मार्फत या ओव्हरमध्ये त्याने खालाय. मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. त्रेपन्न धावा पाहतो पण 10 फलकावरती. यावेळेस यस फलंदाज बाद होईल. लेग बिफरच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. तर शेवटच्या चेंडूवरती यश येते म्हणजे विनय याला 10 फलकावरती धावा लागल्या त्या 53 धावा. 54 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. तर 24 चेंडू आणि 54 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. आपण सत्कार आणि स्वागत करणार आहोत आपल्या मंचावरती
सुभाष वर्टे साहेब उपस्थित आहेत, तर आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करतोय. तर त्यांनी हा सत्कार आणि सन्मान स्वीकारावा. सुभाष वटे साहेब आपण पदवी उपस्थित आहेत आणि त्याचा सत्कार आणि सन्मान आता केला जातोय. त्यानंतर गणेशजी टोकरे साहेबांचा देखील आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. अतिशय बागराव साहेबांचे शुभ असते त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. गणेशजी टोकरे साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर त्यांनी हा सत्कार आणि सन्मान स्वीकारावा. सुधीरजी डावे साहेबांचा देखील आपण सत्कार आणि सन्मान करतोय. आपण बघतोय सुधीरजी डाबरे आणि गणेशजी टोकरे साहेबांमार्फत या स्पर्धेसाठी जर गेलं तर 5,000ची देणगी आलेली आहे. गणेशजी टोकरे साहेबांमार्फत, त्यानंतर सुधीरजी डाबरे साहेबांमार्फत 5,000ची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. तर आयोजकांमार्फत आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. तर 24 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज आहे. तर जितू गोवारी आणि कल्पेश गोवारी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. नाबाद जिंदाबाद 26 धावा केल्या होत्या. आपण पाहतोय जितू गोवारी याने, तोच जितू गोवारी आणि कल्पेश गोवारी मैदानाच्या आतमध्ये जात असताना 54 धावांचं टार्गेट आहे. तर 24 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कपिल कासरे गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय. हा सामना एक रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना. शेवटचा सामना आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. गोलंदाज सुवर्ण संधी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर एखादा गोलंदाज जर विकेटची हॅट्रिक जर घेतोय तर शरदजी भांबरे साहेबांमार्फत 500 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल. 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पहिला चेंडू इनफिल्डच्या वर खेळायचा प्रयत्न, चेंडू चाललाय पॉइंट रेझर मधून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. उत्तर देण्याचा प्रयत्न, टिट फॉर टॅट, कारण कुणाल कासरेने देखील चौकारीने सुरुवात केली होती.
आणि यावेळेस मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपात नोंद. तर पहिल्या चेंडूवरती चौकार होता, त्यानंतर चेंडू आला डॉट, त्यानंतर सिंगल धाव आपण पाहतोय. यावेळेस अपील झाली होती. नंतर पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल. या सिंगलने धाव फलक जाऊन पोचवते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. यावेळेस इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका, मात्र शतरक्षक आहे, कमी पडेल, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. तरी चौकार आला, या चौकाने धाव फलक जाऊन पोहोचवते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 54 धावांचं टार्गेट आहे आणि 10 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागले जात आहेत. वेगवान चेंडू, कुठली संधी नाही ती म्हणजे कल्पेश गोवारीकडे, आणि हा चेंडू येईल डॉटच्या स्वरूपात. तर षटकाची समज झाले, पहिलं षटक संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 फलकावरती धावा लागते, त्या 10 धावा. चांगली सुरुवात झाली ती म्हणजे कपिल कासरे मार्फत, कारण 54 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केले त्या 10, म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 44 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील, म्हणजे 15च्या सरासरीने अजून या धावा पूर्ण करायच्या असतील. 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने 30 धावा कराव्या लागतील, त्यानंतर एका ओव्हरमध्ये 14 धावा या पूर्ण कराव्या लागतील. तर 18 चेंडू आणि 44 धावांची अजूनही गरज. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. संघाचा संघनायक आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल. तर जितू गोवारी आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आजच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती जितू याने. तर सागर चौधरी दुसरा ओव्हर घेऊन येईल. 44 धावांची गरज आहे अजून जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती, चांगली फेकी झालंय, एक धाव कंप्लीट. एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. सागर चौधरी पहिल्या चेंडूवरती एक धाव त्याने खर्च केले. कल्पेश गोवारी आता मात्र स्ट्राईक वरती असेल. यावेळेस शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल होईल का? तर यस, शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. कारण धाव फलक जाऊन पोहोचाय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. अखूट टप्प्याचा चेंडू होता, हॅप ट्रॅकर आपण पाहतोय आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण.
या 6 धावांची धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 17 या धावसंख्येवरती. अजून याच प्रकारे एक किंवा दोन मोठे फटके घ्यावे लागतील या ओव्हरमध्ये. समीकरण जर सोपं करायचं असेल यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या क्षेत्रामध्ये आणि स्वतःला सावरलाय आणि एक चांगला झेल इथे पकडला गेलाय. कल्पेश गोवारी याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये जातोय. जितू गोवारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये जर तर नाबाद 26 धावांची खेळी गेली होती आणि तीच खेळी या मॅच मध्ये देखील साकारावी लागेल ती म्हणजे जितू गोवारी याला. त्यानंतर ज्ञानेश्वर गवारी हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नॉन स्ट्रायकिंग मध्ये असेल. यावेळेस पुन्हा एकदा जबरचा फटका जसा आला तसा पाठवलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. फलंदाज थोडासा शफल झाला त्यानंतर थोडासा पुढे गेला आणि बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला आणि हा चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत. एक विकेट जरूर मिळवलाय सागर याने. मात्र 13 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात. 29 धावा. आणि हा चेंडू सॉरी म्हणतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून मात्र खराब क्षेत्ररक्षक झालाय. एक धाव कंप्लीट. हा झेल ड्रॉप झालाय. हा झेल पकडणं गरजेचं होतं म्हणजे वारली बडा संघासाठी. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचायतो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल आणि धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरसावलाय. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. सागर चौधरी यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तर 12 चेंडू आणि अजूनही जर बघितलं तर 12 चेंडू आणि अजूनही 27 धावींची गरज असेल जिंकण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर तर अर्धा पल्ला इथं पूर्ण केलाय. अजूनही 2 ओव्हरमध्ये अर्धा पल्ला पूर्ण करावा लागेल तो म्हणजे आई गाव देशपूट कौसा संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे सागर चौधरी याची. तर दुसरं षटक घालण्यासाठी विलास चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. विलास चौधरी बॉलिंग मार्कवर. पहिले षटक आपण पाहतोय कपिल काचरेचं. त्यांनी 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं ओव्हर आपण पाहतोय सागर चौधरी 17 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. तर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर विलास चौधरी. तर 12 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावांची गरज. अजूनही सामना जर बघितला तर दोन्ही बाजूनी झुकताना पाहायला मिळतोय.
विलास त्याचा पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, चेंडू गॅप मध्ये निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जितू गवारी काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. हा चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू त्यांनी पाठवलाय प्लॉट मध्ये. हा षटकार आलाय, या षटकाने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. अजूनही 21 धावींची गरज असेल जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 21 धावा. जितू गोवारी आता मात्र लय मध्ये येताना पाहायला मिळतंय. आता मात्र 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. 11 चेंडू 21 धावा. विलास चौधरी यावेळेस फुलटा चेंडू साऱ्या बॅटने चेंडूला खेळून काढे. क्षेत्ररक्षक आहे लॉंगर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. सिंगल धाव. या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 20 धाव्यांची अजूनही गरज. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या कंप्लीट कराव्या लागतील. मात्र जितू गवारी षटकारांच्या परिभाषेत बोलतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा सिंगल धाव. या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती. 9 चेंडू अजूनही 19 धाव्यांची गरज. नऊ चेंडू 19 धावा. यावेळेस फुलटा चेंडू आणि हा चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये, वेगाने चाललाय. शतरक्षक पाठलाग करतोय मात्र शतरक्षक कमी पडेल. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या मिळतील 4 धावा. या 4 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 39 या धावसंख्येवरती. अजूनही 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. काही जबरदस्त फटकेबाजी होताना पाहायला मिळतंय जितू गोवारी मार्फत. पुन्हा एकदा जितू ह्यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताला हलक्या आणि चेंडूला खेळून काढलाय. लॉंगऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक सज्ज आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झालाय. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 40 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर मात्र हा चेंडू डॉट घ्यावा लागेल. तर म्हणजे विलास चौधरी याला या सामन्यामध्ये राहायचं असेल तर, कारण जितू गोवारी चांगले टचमध्ये पाहायला मिळते, चांगली फलंदाजी करतोय आणि जर जितू जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिला तर हा सामना घेऊन जाईल. मात्र ज्ञानेश्वर स्ट्रायकरती पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू हाताला गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरा वेळचा प्रयत्न होऊ शकतो मात्र शतरक्षण चांगलं झालंय. फेके देखील चांगले झाले. एकच धाव मिळेल. या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 13 धाव्यांची अजूनही गरज. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या असतील त्या म्हणजे 13. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. आता मात्र टीम मीटिंग घ्यावी लागेल. विचार विनिमय करावा लागेल ते म्हणजे वारलीपाडा संघाला, कारण 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. यंदाच्या हंगामध्ये जर पाहिलं तर कृष्णा 11 वारलीपाडा संघ भरपूर स्पर्धामध्ये आपण पाहिलाय आणि शेवटच्या क्षणी कुठेतरी माघारी पडताना पाहायला मिळाले. मात्र या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीवरती त्याला नाव करायचं असेल भरपूर स्पर्धांमध्ये जर तर माघारी जाताना पाहिले आपण वारलीपाडा संघाला. मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये हा संघ हार मानायला तयार नाहीये. चांगली फाईट करतोय. तर 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा. 12 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल.
ज्ञानेश्वर गवारी आणि जितू गवारी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो पण कंस संघाचे आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. ज्ञानेश्वरसाठी हा चेंडू अकोट टप्प्याचा वेगवान चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट, चेंडू डॉट आलाय आणि थोडंसं दडपण असेल ते म्हणजे कंसा संघासाठी. आणि महत्वाची बाब म्हणजे जितू गोवारी हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. चांगली महत्वाची बाब म्हणजे वारलेपाडा संघासाठी ज्ञानेश्वर हा स्ट्राईक वरती आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेस दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचर मार्फत. व्हाईट बॉल, वाईट धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 42 या धावसंख्येवरती. 12 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू 12 धावा. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळलाय. चांगला डाईव्ह पाहायला मिळाला मात्र एकच धाव इथे घेतली जाईल कारण स्ट्राईक वर त्यावेळेस येईल तो म्हणजे जितू गोवारी आणि जितू याला स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. या एका धावेन धाव फलक जाऊन बसले तो म्हणजे 43 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 11 धावेंची गरज. अजूनही कुठल्या बाजूने सामना जाईल हे सांगता येणार नाहीये कारण गोलंदाजी देखील चांगली झाली आतापर्यंत या ओव्हरमध्ये महेश खरपडे मार्फत. जितूसाठी हा फटका आपण पाहतोय शतरक्षक सजवला आहे आणि सीमा रेषेच्या बाजूनं चांगला दर्जेदार झेल. फलंदाज बेल जितू गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. फटका तर चांगला होता मात्र या फटक्यासाठी शतरक्षक सजवला होता. जितू गोवारी याचे खेळी संपुष्टात आलाय मात्र ज्ञानेश्वर गवारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर नवीन फलंदाज रुपेश दाबाड हा मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि रुपेश हा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो पण ज्ञानेश्वर याला आणि एक मोठा मासा मित्र म्हणून जाल्यामध्ये अडकलाय तो म्हणजे जितू गोवारी नावाचा. तर 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सॉरी 11 धावांची गरज आहे. सुपर ओव्हर साठी 10 धावा ह्या कराव्या लागतील. ह्यावेळेस चेंडू आला डॉट. आता मात्र सुपर ओव्हर जर करायचं असेल तर 10 धावा येणं गरजेचं आहे. एक षटकार आणि एक चौकार, 2 षटकार जर आले तर सामना जिंकेल तो म्हणजे कौसा संघ. जर 10 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं तो म्हणजे कौसा संघासाठी. या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार जर आला तर सामन्यामध्ये पाहायला मिळेल गावदेशफूट कौसा संघ. तर 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. थोडस दडपण पाहायला मिळतंय गोलंदाजावरती फलंदाजावरती. ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवरती दडपण असेल ते गोलंदाजावरती. आता मात्र दडपण आहे ते म्हणजे फलंदाजावरती. करैया मोरूची स्थिती पाहायला मिळते. 2 चेंडू 11 धावांची गरज. ह्यावेळेस मध्ये पण सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले शतरक्षक डीप मध्ये आणि एकच धाव मिळेल. आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केलंय ती म्हणजे कृष्णा 11 वारलीपाडा या संघाने. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू जर एक्स्ट्राच्या स्वरूपात जर हाताळला नाही तर नक्कीच हा सामना कृष्णा 11 वारलीपाडा संघाने जिंकलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सामना जिंकलाय तो म्हणजे कृष्णा 11 वारलीपाडा संघाने. तर